आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप 40% तरुणांना तिकीट देणार। यूथ कनेक्ट कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणामध्ये येण्याचंही आवाहन। कोल्हापुरात तामगाव ग्रामस्थांचं विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाच्या वेळेला पोलिसांसोबत बाचाबाची। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्येच्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाला अटक। वरळी पोलिसांकडून रात्री 1 वाजता अनंत गर्जे याला अटक केल्याची माहिती। गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवे यांच्यावरती अहिल्यानगरच्या मोहोज देवढे या मूळ गावी अंत्यसंस्कार। गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताला नको, गौरीच्या वडिलांची आर्त हाक। आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका। फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचार सभा, तर अजित पवारांचा मराठवाड्यामध्ये निवडणूक प्रचार। मुंबईच्या चेंबूरमधील काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्यामुळे तणाव। पुजारी रमेश योगेश्वरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अयोध्येमध्ये राम मंदिरावरच्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरात। संपूर्ण शहरामध्ये विद्युत रोषणाई। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छालचं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती।